नमस्कार मित्रांनो. भारत आणि अमेरिकेचा काही दिवसापूर्वी करार झाला, ज्याला आपण व्यापारी करार असं म्हणतो. आणि त्या ठिकाणी आपल्याला 18% टेरिफ लावून करार पूर्ण करण्यात आला आणि बऱ्यापैकी सवलती देण्यात आल्या. त्याच पद्धतीने अमेरिकेने बऱ्याच प्रकारे त्यांनाही सवलती मिळवल्या आणि रशियाला निर्बंध घालण्यासाठी भारताने रशियाकडून तेल खरेदी करू नये याच्यासाठी भारताला तंबीही दिली आणि नकळत भारताने ती गोष्ट स्वीकारली, तर ज्यावरून त्यांनी विरोध केला नाही त्यावरून ती स्वीकारली असंच म्हणावं लागेल. पण तरीसुद्धा भारताशी अमेरिकेचा करार होणं गरजेचं होतं आणि तो करार झाल्यामुळे व्यापारी वर्गात मोठ्या प्रमाणात आनंद झाला आणि तशा जाहिराती देण्यात आल्या. पण ट्रम्प एवढ्यावर समाधानी झाले नाहीत, कारण त्यानंतर 2 दिवसापूर्वी त्यांनी बांगलादेशशी जो करार केला, त्या करारामध्ये बांगलादेशाला मोठ्या प्रमाणात सूट दिली आणि बांगलादेशचे तयार कपडे असतात त्याच्यावर टेरिफ हा 19% लावला. पण जे अमेरिकेकडून त्या बांगलादेशला तयार कपडा पाठवला जाईल त्याच्यावर मात्र टेरिफ नाही. म्हणजे दोघं बाजूंनी तसा बांगलादेशचा फायदाच झाला, कारण अमेरिकेत करमुक्त विकले जाणारे बांगलादेशचे कपडे आणि भारतीय कपड्यावर मात्र अमेरिकेत आकारला जाणारा कर, हे सगळं बघितलं तर आपल्या तुलनेत स्वस्तात त्यांचे कपडे विकले जाणार. म्हणजे आपले जो कपडे अमेरिकेत जातात त्यापेक्षा बांगलादेशच्या कपड्याला प्राधान्य मिळेल आणि आतापर्यंत जो बांगलादेश आपल्याकडनं तयार कपडा घेत होता तो कपडा मात्र आता त्याला अमेरिकेकडून मिळणार. तसं अमेरिका आणि चीनकडून सुद्धा त्यांना मिळेल. म्हणजे मध्यंतरी भारत आणि बांगलादेशचं जे काही प्रमाणात एकमेकाशी संशय निर्माण झाला आणि त्या ठिकाणी जी क्रांती झाली त्यामुळे ते भारतावर नाराज झाले आणि त्यांनी अशा पद्धतीने अमेरिकेशी करार केला आणि अमेरिकेने त्यांना मोठ्या प्रमाणात फायदा दिला. कारण सुतापासून बनलेल्या अशा दोन्ही प्रकारच्या कापडावर बांगलादेशात आयात शुल्क आकारले जाणार नाही. म्हणजे अमेरिकन कापड बांगलादेशात करमुक्त असेल आणि कापडातून तयार झालेले कपडे अमेरिकेत करमुक्त असतील. म्हणजे बांगलादेशात दुहेरी फायदा झाला. कच्चा माल करमुक्त आणि अंतिम उत्पादनावर कर नाही, फायदाच फायदा. हे असं का झालं याच्या मागचा जर विचार केला तर असं एकंदरीत वाटतं की जेव्हा जेव्हा अमेरिका भारताशी काही करार करतो तेव्हा तेव्हा शेजारी पाकिस्तान आणि बांगलादेशला आपल्यापेक्षा जास्त सवलती देतो आणि त्यांना जास्त जवळ करण्याचा प्रयत्न करतो. कारण जेव्हा सिंधूर झालं त्यानंतर बी अमेरिकेने पाकिस्तानच्या सैनिक प्रमुखाला त्या ठिकाणी जेवणाला बोलवलं आणि त्याच्याशी हसत खेळत गप्पा मारल्या. ते एक प्रकारे भारताला खिजवण्याचा प्रकार होता आणि त्यानंतर त्याने बऱ्याचदा पाकिस्तानची बाजू घेतली आणि भारताला डिवचायचा प्रयत्न केला आणि आज बांगलादेशची तीच गोष्ट केली. म्हणजे अमेरिका कधी हा विचार करत नाही. भारत हा फार मोठा देश आहे, तो लोकशाही मूल्य मानणार आहे आणि त्या देशात लोकशाही आहे. पण पाकिस्तानमध्ये अराजक आहे, पाकिस्तानमध्ये सैनिकशाही आहे आणि बांगलादेशमध्ये सुद्धा अमेरिकेने पाठवलेले एक बाहुलं त्या ठिकाणी बांगलादेश बसवलेले आहे आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात धार्मिक विद्वेष असतो. त्या ठिकाणी इतर धर्मियांना मोठ्या प्रमाणात त्रास होतो किंवा त्यांना मारण्यात सुद्धा येतं. तेव्हा अमेरिका जर लोकशाही देश आहे तर त्याचं पहिलं कर्तव्य असतं की या लोकांना जरा बसवावी आणि यांचं जास्तीत जास्त नुकसान करावं, यांच्याशी अशा प्रकारचे करार करू नये. पण असं अमेरिका करत नाही आणि ही पूर्वीपासून अमेरिकेची ही अशीच वागणूक आहे. याच्या मागचं महत्त्वाचं कारण म्हणजे मित्रहो की भारताने फार पुढे येऊ नये, भारताने पुढे अमेरिकेचा प्रतिस्पर्धी होऊ नये आणि भारताने फार जास्त प्रमाणात आजूबाजूच्या प्रदेशावर आपला हक्क सांगू नये किंवा त्यांच्यावर वर्चस्व गाजू नये, म्हणून हे चुचकारण्याचा प्रयत्न आहे. आणि नेहमी पाकिस्तानला अमेरिका का चुचकारतो? कारण पाकिस्तान हे अमेरिकेचं पिल्लू आहे. जसं अमेरिके सांगतं तसं पाकिस्तान ऐकत असतो. तीच गोष्ट बांगलादेशची आहे.
कारण मुळात बांगलादेशबरोबर शेख हसीना पंतप्रधान असताना त्या अमेरिकेला जे बेट हवं होतं ते बेट ह्या शेख हसीनाने दिले नाही, म्हणून त्यांनी अमेरिकेने हा सत्ता बदल तिथं घडवून आणला आणि तिला पळ काढायला एक प्रकारे तिच्यावर बळजबरी केली आणि तिला भारताचा आश्रय घ्यावा लागला. तेव्हा मग आज बांगलादेशची सत्ता भेटल्यानंतर त्याला ते बेट तरी मिळणार आहे का, हा बी प्रश्न आहे. पण अमेरिका हा नेहमीच अशा जे फारसे लायक नाहीत, ज्यांच्याकडे फार संपत्ती स्थिती नाही, जे फार प्रगत नाही आणि जे काही अमेरिकेला फारसा फायदा पुरवू देणार नाहीत किंवा त्यांचा प्रभाव जगभर होणार नाही, असे छोटे मोठे देशला बगलबच्चे समजून अमेरिका हा नेहमी मोठ्या देशांना खिजवत असतो. मग ते रशिया असेल, चीन असेल किंवा भारत असेल, असा हा सगळा प्रकार आहे. मुळात याच्या मागचं हेच कारण आहे की भारताचा अपमान करून भारताला अपमानित करायचं आणि ह्या लोकांना चुस्कारून एक वेगळी खेळी करून स्वतःचं समाधान करून घ्यायचं. नमस्कार.